आप सर्व 59 जाती मध्ये ऐकते उपस्थित होत्या. सरकार जो उपवनकरांना त्याच्या विरुद्ध हा जन आक्रोश या इथे उभं लावला आणि त्यामुळे सरकारला आमचं सांगणं आहे, खास मुख्यमंत्र्यांना जे सतत हे उपवन येणाऱ्या पद्धतीच्या घोषणा करतायत, होश में आओ. इथे धर्मेंद्रचा राजीनामा झालेला आहे. महाराष्ट्रात व्हायचं नसेल होश होय सातत्यपूर्ण 10 मोर्चे झालेले आहेत. आता उद्या माझा पहिला मोर्चा आहे, परवा अंबेजोगाई संभाजीनगरला कंटिन्युअस जिल्हा आणि तालुकावार मोर्चे आहेत. विधानसभा आपले हिवाळी अधिवेशन चालू राहतील आणि त्यानंतर विधानसभेला आम्ही घेराव घालणार. RSSच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी मातंग समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून मातंग समाजाचं डोकं खराब केलं आणि आरक्षणाच्या वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. आज बहुसंख्य मातंग समाज हा आमच्या सोबत आहे. आजच्या या मोर्चामध्ये बहुसंख्य मातंग समाज आमच्या सोबत होता. आम्ही हिरिहिरीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नारे देत मोर्चामध्ये सहभागी झालोत. आम्हाला उपवर्गीकरण नको आहे, एकंदरीतच मातंग समाजाला सुद्धा उपवर्गीकरण नको आहे. परंतु फडणवीस सरकार, मला माहित नाही काय त्यांचा अजेंडा आहे, मला वाटते त्यांना पूर्ण आरक्षणच रद्द करायचं आहे, म्हणून काही लोकांना हाताची धरून त्यांनी हा घाट घातलेला आहे. आजचा नांदेडचा मोर्चा म्हणजे त्या फडणवीस सरकारच्या म्हणजे एक चपराक त्यांना एवढा मोठा मोर्चा होता. बहुसंख्य लोकांनी या मोर्चासाठी प्रयत्न केले, मेहनत घेतले. सर्वच्या सर्व 58 जातीच्या सर्व लोकप्रतिनिधींचे आम्ही आभार व्यक्त करतो. जय भीम. माझं नाव नामदेव सदाशिवराव फुलपगार, माजी नगरसेवक तथा राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचा प्रदेश महासचिव. या उपवर्गीकरणाच्या संदर्भात माझा समाज या 4 जिल्ह्यातून अर्थात मराठवाड्यातून या ठिकाणी जमलेला आहे. या उपवर्गीकरणाला आमचा सरळ विरोध आहे. कारण महाराष्ट्र शासनानं एका जातीला हाताशी धरून हा उपवर्गीकरणाचा डाव रचलेला आहे. का त्याला एकच जात प्यारी आहे का? एकच जात मतदान करते का? बाकीच्या 58 जातीचे लोक मतदान करत नाही का? आणि एक जात नसून इथं आम्ही कार्यक्रम म्हणजे या मोर्चामध्ये मातंग समाजाची हलकी वाजली आणि मातंग समाज या ठिकाणी कमीत कमी 50,000 लोकसंख्येच्या वर या मोर्चामध्ये सहभागी आहे. आणि या मोर्चामध्ये ढोर समाज सुद्धा जवळपास 15,000 ते 20,000 लोकसंख्येनं या ठिकाणी जमलेला आहे. एवढंच नव्हे तर या मोर्चाचं नेतृत्व या सर्व आंबेडकर चळवळीतील जी समिती आहे त्या समितीने केलं आहे. कोणा एकल्याला याचं श्रेय जात नाही, कारण हे सर्वांनी मिळून केलेलं काम आहे. आणि याचं श्रेय 58 नाही तर 59 जातीला जातं, कारण 59 जातीचे सदस्य या ठिकाणी आहेत. शासनानं हा घातलेला घाट हा चुकीचा आहे आणि हा आम्ही हाणून पाडणार आहोत. म्हणून मराठवाड्यातून राष्ट्रीय ढोर समाज हा मोठ्या पद्धतीने उपस्थित झालेला आहे. आणि आम्ही या ठिकाणी एक नाराही दिलेला आहे की आम्ही ढोर संविधानवादी नका करू इथली विभागणी. तर अशा स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. म्हणून मला या ठिकाणी एकच सांगायचंय, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकंदर से मिला है. औरों को जो मिला है वो मुकंदर से मिला है. हमें तो मुकंदर भी तेरे संविधान से मिला है. हमें तो मुकंदर भी तेरे संविधान से मिला है. जय भीम, जय संविधान, जय कक्कया, जय रविदास. धन्यवाद.